श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक भाऊ पंडित यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात आदिवासी आणि कातकरी यांचा ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर जो आहे तो आंदोलन सुरू आहे। आजपासून हे आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। विविध मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आलेले आहे। पाहिलं तर मोठ्या संख्येने या ठिकाणी आदिवासी समाज असेल या कातकरी समाज असेल या ठिकाणी जमलेले आहेत आणि त्यांच्या ज्या मागण्या त्या मागण्यांसाठी या ठिकाणी आता ते ठिय्या मांडलेला आहेत। मोठ्या संख्येने आज आणि उद्या देखील मोठ्या संख्येने आदिवासी आणि कातकरी समाज हे ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातून येणार आहेत। पाहायला गेलं तर त्यांच्या ज्या विविध ज्या मागण्या आहेत त्या कोणकोणत्या मागण्या या संदर्भातली आपण बातचीत करणार आहोत। विवेक भाऊ पंडित यांच्याशी संस्थापक आहेत ते या श्रमजीवी संघटनेचे आणि ते देखील या ठिकाणी आंदोलनामध्ये उपस्थित आहेत। भाऊ, एकंदरीत कोणकोणत्या मागण्या आहेत जेणेकरून सरकार दरबारी तुम्ही मांडत आहेत? जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर त्या ठिकाणी ठिय्या मांडलेले कातकरी आणि आदिवासी समाज मोठ्या संख्येने जिल्ह्यातून आलेले आहेत। काय सांगाल एकंदरीत कोणकोणत्या मागण्या? खरं तर आज जे आपण या ठिकाणी बघतोय हे काही आंदोलन नाही, हा आत्मक्लेश आहे। आपण बघत असू तर कातकरींच्या मुली 12-13 वर्षाच्या मुलींची खरेदी विक्रीचे प्रकरण बाहेर पडतायत। त्याचबरोबर अगदी 7-8 वर्षाची मुलं, 10 वर्षाची मुलांच्या बालमजुरीचा प्रश्न जो बाहेर येतोय आणि देश स्वतंत्र होऊन साधारणतः 80 वर्ष झाली, परंतु आतापर्यंत आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं। संघटना म्हणून आम्ही जे काही काम करतोय आमचं सुद्धा दुर्लक्ष झालं आणि म्हणून आम्ही कुठेतरी कमी पडलोय, त्याचा क्लेश आम्ही स्वतः या ठिकाणी करतोय। आजच्या दिवशी सरकार दप्तरी आमचं मागणं नाही, परंतु मला सांगायचं आहे की हा आत्मक्लेश जर समजा सरकारला, प्रशासनाला जर झाला आणि त्यांनी जर काही विशेष ठरवले या कातकरींच्या विकासासाठी तर खूप चांगलं होईल। आज आत्मक्लेश या ठिकाणी सुरू आहे। उद्या मोर्चाच्या स्वरूपाने साधारणतः 50-60 हजार आदिवासी बांधव या ठिकाणी येतील आणि तो निर्धार करतील की ही जी काही परिस्थिती आहे ही परिस्थिती बदलण्यासाठी आम्ही निर्धार करणार आहोत। अशा पद्धतीचा हा उद्याचा दिवस असेल, आजचा दिवस आहे हा। या ठिकाणी आत्मक्लेश आम्ही करतोय। त्याचबरोबर गावागावामध्ये सर्वच्या सर्व जी लहान मुलं सोडली तर मोठी माणसं आहेत ही सर्वचे सर्व आज उपवास करणार आहेत। त्याचबरोबर संध्याकाळी एक दिवा, निर्धारतेचा दिवा प्रत्येक दारामध्ये लावणार आहेत आणि उद्या हाच निर्धार घेऊन ही लोक या ठिकाणी येतील आणि ते निर्धार करतील की आम्हाला ही परिस्थिती बदलावायची आहे, ती बदलवण्यासाठी उद्याचा निर्धार मोर्चा असणार आहे। आदिवासी आणि कातकरी यांच्या समाजामध्ये कुठेतरी उजेड पडेल का? जसा तुम्ही दिवा लावणार आहे म्हणतात, सरकारला जागेल? उद्याचं जे काही मोर्चा असेल त्या मोर्चाच्या स्वरूपाने मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की एक निर्धार मोर्चा म्हणून आम्ही घेणार आहोत आणि ही लढाई जी आहे कातकरींच्या साठीची, ती लढाई जिंकण्यासाठीचा उद्याचा निर्धार मोर्चा आहे। नक्कीच यामध्ये कोण कोण सहभागी असणार आहे पाहायला तुमच्या या संघटनेमध्ये? या उद्याच्या निर्धार मोर्चामध्ये संपूर्ण संघटना, ठाणे पालघरची जी काही संघटना आहे, काही नाशिक असेल, थोडीफार रायगड असेल, ही सर्व संघटनेचे जे सभासद आहेत ते उद्याच्या या निर्धार मोर्चामध्ये सहभागी होतील। त्याचबरोबर जे काही लोकप्रतिनिधी आहेत ज्यांना वाटेल की यांची मागणी रास्त आहे त्यांना सुद्धा क्लेश झाला असेल स्वतःला की हे अतिशय वेदनादायी, हे दुःखद आहे, तर असे लोकप्रतिनिधी येतील या ठिकाणी। नावं घेतले पाहायला गेलं तर आता नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुका लागल्या, येणाऱ्या काळात महानगरपालिका देखील निवडणूक असणार, त्यामुळे येणाऱ्या काळात या आशांना कशा प्रकारे तुम्ही धडा शिकवणार का या मोर्चामध्ये? खरं तर जी कातकरींची दुर्दशा आजच्या घडीला आहे ही दुर्दशा आणि येणाऱ्या निवडणुकीचा काही संबंध नाहीये। फक्त आमचं म्हणणं की निवडणुका येतील, निवडणुका जातील, परंतु या कातकरींचं भवितव्य कशा पद्धतीने चांगलं होईल हे उद्याच्या मोर्चाची मागणी असणार आहे। येणाऱ्या काळात आदिवासी असेल, कातकरी समाज असेल यांच्या कशा प्रकारचं भलं होईल आणि हे सरकार आणि हे प्रशासन कशा वेळेस जागा होईल हे आता यांचं म्हणणं आहे। मात्र येणाऱ्या काळात पाहायला गेलं तर आता मोठ्या संख्येने सर्वच आदिवासी आणि कातकरी समाज जे ते या ठिकाणी जमून आता अशा प्रकारचा जो आहे तो आत्मक्लेश निर्धार करणार आहे। सायंकाळी देखील दिवे लावून या ठिकाणी आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यासाठी दिवे लावणार आहेत। त्यामुळे नक्कीच एक दिवा
या ठिकाणी आत्मक्लेशासाठी अशा प्रकारचा निर्धार यांनी या ठिकाणी संकल्पना या ठिकाणी घेतलेली आहे. पाहिलं तर आता येणाऱ्या काळात या ठिकाणी कातकरी आणि आदिवासी समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या कशा प्रकारे पूर्ण होतील आणि या ठिकाणी त्यांना कशापर्यंत न्याय मिळेल हे देखील आता पाहणं गरजेचं राहणार आहे. त्यामुळे अथर्वसह गणेश थोरात, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.